साहेबांना पण आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना पण तुम्हाला मराठ्यांचं ओबीसीतलं आरक्षण द्यावं लागेल. जसं की तुम्ही मोबाईलशी विचारलो की हा धनगर आणि धनगरचा जे सरकार म्हणजे मुख्यमंत्री काढणार आहे, जर तो जे आर निघणार असला तर मराठा आणि कुणबी एकाचे हा सुद्धा जे आर निघायला सरकारची काहीच हरकत नाही. कारण सरकार तुझ्या भाव त्याच्यात करू शकत नाही. एकाचा अध्यादेश निघतो आणि दुसऱ्याचा निघत नाही. त्याच पद्धतीने मराठा आणि कुणबी एकच आहे. अमित शहा साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना सरळ सरळ सांगतो की तुम्ही आंदोलन हे कसे हाताळलेत ना, त्यापेक्षा मी काय सांगतो हे लक्षात असू द्या. मराठा आणि कुणबी एक आहे, तुम्हाला आरक्षण द्यावं लागतं. अध्यादेश निवडणुकीच्या आधी तुम्हाला तो काढावा लागेल. हा झाला एक प्रमुख. तुम्ही कसलं हाताळलं हे आंदोलन मराठ्यांचं. तुम्हाला जाहीर मराठ्यांना सोडून तुम्ही सत्ता स्थापन राज्यात नाही. आणि तुम्ही जर वेगळ्या मार्गाने आंदोलन हाताळलं, उदाहरणार्थ म्हणजे मी पॉझिटिव्ह भावनेनं बोलतोय बरं का, पॉझिटिव्ह भावनेनं बोलतोय. आता तुम्ही जर मराठ्यांचं आंदोलन चांगलं हाताळलं, गोडी गुलाबीने, अमित शहा साहेब कसे हाताळतील ते तुम्हाला पुढे लगेच सांगतो. पण त्याच्या अगोदर दोन भूमिकेत त्यांचा शब्द धरू. एक चांगल्या भूमिकेत, चांगल्या भूमिकेनं जर मराठ्यांचं आंदोलन तुम्ही हाताळणार असाल तर मराठा आणि कुणबी एकाचे 83 क्रमांकाला तुम्हाला ते आरक्षण द्यावं लागणार आहे. सह्यासोयीच्या अंमलबजावणी सुद्धा करायची गरज पडणार नाही. तिथं करायचीच, तिच्यात सुट्टी नाही, करायचीच. तिने गॅजेटही लावता येईल. पण जर का रे बाबा तुम्ही मराठा आणि कुणबी एक हा कायदा काढला आणि मराठ्यांना जर आरक्षण दिलं तर जसं तुम्ही म्हणताय की आम्ही मराठ्यांचे आंदोलन हाताळू, ते गोडीगुलेपणे हाताळलेलं तुम्हाला परवडलं. तर मला जाहीर सांगतो, जर मराठ्यांना आरक्षण दिलं तुम्हाला सत्तेपासून कोणी काढू शकत नाही. बघा मी तुम्हाला काय सांगतो, दोघांना अमित शहा साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब, मराठ्यांना आरक्षण जर दिलं तर तुम्हाला सत्तेपासून कोणी काढू शकत नाही. पण तुम्ही जर नाही दिलं तर चिरमिट चहा असं प्यायची वेळ तुमच्या, चिरमिट चहा गावगड असतं भाऊ. ती वेळ येईन, मग ती वेळ येऊन द्यायची नाही. तुम्हाला क्लिअर सांगतो मी, तुमची आंदोलन हाताळण्याची पद्धत ही मला चांगली नाही. तुम्हाला वाटत असं हे खेड्यातलं हे असं कसं आहे काय. मी सगळ्या आंदोलनाचा जवळपास विचार केला आहे. तुम्हाला मराठ्यांना आरक्षणापासून बाजूला ठेवून एक 2-4 मिनिटं जास्तीचे घेतो. आरक्षणाला मराठ्यांचं आरक्षण तुम्ही बाजूला ठेवून, मराठ्यांना या प्रक्रियेपासून बाजूला ठेवून तुम्हाला जर वाटत असलं आरक्षण न देता आम्ही आंदोलन हाताळू, तर अमित शहा साहेब तुमची आयुष्यातली घोडचूक असणार आहे. त्याचं कारणच सांगतो तुम्हाला. अगोदर तुम्हाला पॉझिटिव्ह भूमिका सांगितली, तुम्ही गोडीगुलेपणे हाताळावं मराठ्यांचं आंदोलन, मराठ्यांना आरक्षण द्यावं. तुम्हाला सत्तेपासून कोणीच रोखू शकत नाही, कोणीच रोखू शकत नाही आणि तुम्हाला कोणी सत्तेपासून हटवू शकत नाही. पण तुम्ही जर मराठ्याला बाजूला ठेवलं तर गणित नाही, तुम्हाला जे काय यंत्र आणायचे ते जरी आणली तरी तुम्ही संविधानाच्या पदावर बसू शकत नाही या महाराष्ट्र. हे क्लिअर केलं. आता तुम्हाला जर दुसऱ्या पद्धतीने हाताळायचं असलं, ही एक पद्धत आहे, तुमच्याकडे दुसरी आणखीन एक पद्धत आहे, ती मराठ्यांबाबत राहू नका. तुम्ही आमचं नाव घेतलंय म्हणून, मी काय तुमचं कवा नाव घेतलं नाही, माझ्या समाजाने घेतलंय. तुम्ही तिकडे खड्यात पडा, उताने पाताने पडा, तिकडे मराठा देणं घेऊन आम्हाला, आम्ही तुमचं नाव नाही घेतलं, पण तुम्ही माझ्या मराठ्याचं नाव घेतलं. गुर्जर पटेल म्हणजे गुजरातचे, यांचं आंदोलन हाताळलं तसं आम्ही मराठ्यांचंही आंदोलन हाताळू. तुम्ही जर त्या पद्धतीने हाताळा, तुमच्या पद्धतीने, तुमची पद्धत म्हणजे काय, कष्ट लोकांनी करायचं आणि लोणी आपण खायचं, ही तुमची जी घाण सवय आहे ना बोलवीची, अमित शहा साहेब, ही तुमच्यासाठी घात आहे. मला हे बोलायची गरज नव्हती, पण तुम्ही माझ्या मराठ्याला आरक्षणात बोललं म्हणजे आता, म्हणून मला हे बोलावं लागतं नाविलाज माझा. कारण तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या स्टाईलनं कामं केलेले हाताळलेले. जसं की उदाहरण म्हणून देतो, जसं की भाजपासाठी रक्त अंगातलं
पूर्ण संपवून घेतलं. वाजपेयी साहेब आहे, त्याच्यानंतर आर्वणी साहेब आहे, त्यानंतर जॉर्ज फर्नांडिस आहे, त्याच्यानंतर अरुण जेटली साहेब आहे, व्यंकय्या नायडू साहेब आहे, त्याच्यानंतर आपले महाजन प्रमोद महाजन साहेब आहे, सुषमा स्वराज आहे. असे जी एक टीम होती पूर्वीची, अशोक सिंगल, मला वाटतं प्रवीण तोगडिया, मुरली मनोहर जोशी, ही जे मोठमोठाले टीम होते. मला वाटतं रामजेठ मलानी सुद्धा बहुतेक त्या याच्यामधलेच आहेत. ह्या लोकांनी स्वतःचा ध्येय झिजावलं. आमिष असं आहे, ते तुमचं कुटुंब होतं म्हणून तुमचं साधलं. मराठ्यांचं आंदोलन तसं नाही हाताळायचं. ज्या माणसानं उभा देश पिंजून काढला त्यांना तुम्ही कोपऱ्यात बसले, त्यांचं नाव आहे लालकृष्ण अडवाणी. तुम्ही कसं हाताळताय स्वतःच्या कुटुंबात, तो एक परिवार आहे तुमचा. ते तुमचा अंतर्गत विषय आम्हाला देणं घेणं. पण तुम्ही पटेलांशी गुर्जरांशी मराठ्यांचं आंदोलन जोडलं आणि तुम्ही त्या हाताळायच्या भूमिकेत निघाला. तुमच्या त्या पद्धतीने हाताळणार असाल तर ते होतं तुमचं कुटुंब त्यांनी सहन केलं. इथं महाराष्ट्र एक असा आहे की ज्यावेळेस दिल्लीवरती किंवा भाजपवरती संकट येईल त्यावेळेस दोन्ही हातावरती आपल्या जबाबदारी महाराष्ट्र घेतो आणि हिमालयासारखं उभा राहतो तुमच्या पाठी. त्या महाराष्ट्रातल्या मराठीशी जर तुमची इतकी वाईट नियत असेल आंदोलन हाताळण्याची त्या पद्धतीने, की तुम्ही तसं हातोळ म्हणजे हटू, म्हणजे ज्यांना कुणाला पंतप्रधान व्हायचं त्यांना होऊ द्यायचं नाही, ज्यांना कुणाला पुढे जायचं त्याला जाऊ द्यायचं नाही. जो कोणी रेसमध्ये पंतप्रधानाच्या त्याला 2-3 दिवस ठेवायचं. उदाहरणार्थ मनोहर पर्रीकर हे ज्या ज्या वेळेस काम करायचे त्यावेळेस त्या रेसमध्ये आले की तुम्ही त्यांना बरोबर हाताळायचं. म्हणजे तुमची हाताळण्याची पद्धत सांगतो ती मराठ्यात वापरायच्या. हो, तुम्ही मराठ्यात 3 ताळात कोणी ठेवणार नाही का मी तुम्हाला 3 ताळात. अमित शहा साहेब त्या भानगडी जर पडला गोडी गुलाबीने आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढा. प्रत्येक वेळेस तुमची ती स्टाईल आहे ज्या पद्धतीत. जसं की योगी आदित्यनाथ साहेब ज्यावेळेस त्या फंडला येत आहे ते आता हे पंतप्रधानाच्या लेवल जाणार, तुम्ही हाताळून रिव्हर्स टाकलाच म्हणून समजायचं. ही जी तुमची पद्धत आहे हाताळण्याची स्वस्वार्थासाठी स्वतःचे लोक पायाखाली दाबवण्याची, ही इथं मराठीच्या आंदोलनात चालत नसते. कारण इथं मनोजदार हे पाठ्य आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. हीच पद्धत तुम्ही ज्या ज्या वेळेस पुढं पुढं जायचंय तुम्हाला त्यावेळेस तुम्ही संपवता. ज्या लोकांना उभं आयुष्य घातलं त्या लोकांना सुद्धा संपवायला तुम्ही. जसं की आपले शिवराज चव्हाण मामा, ज्या माणसानं मध्य प्रदेश स्वच्छ केला, एकदम चांगल्या पद्धतीत पुढं डेव्हलप केला, जो माणूस रेसमध्ये चालला तो माणूस तुम्ही कसा हाताळला हे आम्हाला सांगायची गरज नाही. सुषमा स्वराज यांना तुम्ही कसं हाताळलं हे आम्हाला सांगायची गरज नाहीये. तुमची हाताळण्याची पद्धत आम्हाला चांगली माहिती आहे. ज्यावेळेस नितीन गडकरी साहेब त्या स्टेजला जाणार आहे त्यावेळेस कसं हाताळायचं हे आम्हाला चांगलं माहिती. तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही ज्यानं तुम्हाला मोठं केलं त्याचं नाव न घेण्याऐवजी ज्यांनी तुमचा भाजप रूपी संसार मोठा केला, ज्यांनी योगदान दिलं त्याचं नाव तुमच्या तोंडातून चांगलं निघण्याऐवजी तुमचं दुसऱ्याचं नेतृत्व की ज्यांनी तुम्हाला विरोध केलाय त्याला म्हणताय तुम्ही आम्ही त्यांच्या कणगोळीत धरून राजकारण शिकलो. म्हणजे तुमची हाताळण्याची पद्धत दोघांची ही आम्हाला चांगली माहिती. तुम्ही माझ्या मराठीवर बोललात म्हणून मला तुमच्यावरती बोलायची वेळ आहे. तुमची ही काम करण्याची पद्धत जी आहे ना हाताळण्याची, ही तुमच्यासाठी खूप घातक आहे. तुम्हाला दिसतंय की बरं अमित शहा साहेब तुम्हाला फक्त दिसतंय हम करो सो कायदा काहीतरी ते तुम्हाला वाटतंय, पण तुम्ही इतके येडी जनता या देशातली समजूच नका. तुम्ही जे माणसं आयुष्य त्यांनी घातलं, वसुंधरा राजे साहेब ज्यांनी आपल्या मनगटावरती सगळं भाजप पेलून धरलं होतं, ज्या काळात तिथं वाढत नव्हतं ती परिवर्तनाची लाट ज्या लोकांनी निर्माण केली, त्यांच्या जोडीला ज्योतिरादित्य शिंदे साहेब, हे लोक ज्या ज्या वेळेस त्या रेसला येतील त्यावेळेस तुम्ही कसे मागे फेकायचे, तुमच्या आंदोलन हाताळण्याची पद्धत काय, तुमच्याच लोकांचा घात तुम्ही कसा करायचा, आंदोलनाकडे येत होती तुम्ही. आंदोलन कसे आपले त्याच्याकडे पण येतो, आज येतोच तुमच्याकडे मी आता. पण तुम्ही तुमचे सुद्धा कसे हाताळले. तुम्ही अनिताबेन पटेलांचं काय केलं, पटेलांचा वापर करून तुम्ही गुजरातमध्ये कोणत्या बेटावरती काय उभा केलं, दीव दमनच्या बेटावरती तुम्ही काय उभा केलं, नगर हवेलीच्या बेटावरती तुम्ही काय उभा केलं, शिवराशीच्या बेटावर तुम्ही काय उभा केलं, आणि स्वतःचे लोक तुम्ही खड्ड्यात घालून तुम्ही वर येण्यासाठी तुम्ही कोणत्या थराला गेलेले आहेत ना. तुम्हाला वाटत नसेल की इतक्या लांबपर्यंत काय काय करायला आहे. कारण माझ्या मराठीचं आंदोलन हाताळाच्या भानगडीत जर पडाल तर तुम्हाला सांगतो तुमचा राजकीय एन्काउंटर होणार.
तुम्ही असे राजकीय एन्काउंटर इतके केले की भयानक भयानक केले तुम्ही चांगले काय कमी केलं होतं प्रमोद महाजनांनी? कुठं कमी पडली होती ती? कुठं लालकृष्ण अडवाणी कमी पडली होती? कुठं मनोहर जोशी कमी पडली होती? मुरली मनोहर जोशी काय कमी पडले हे लोक? सुषमा स्वराजांनी काय कमी पडले? कुठचे लोक तुम्ही पुढे आणले आणि लगेच मागं घातले? तुम्ही प्रत्येक जागेवर हीच सिस्टम केली. तुम्ही हरियाणा झारखंडला तेच केलं, तुम्ही गोव्यातही हीच केलं, तुम्ही कर्नाटकाला पण हीच सिस्टम राबवली, तुम्ही तामिळनाडूला हेच केलं. तुम्ही काम करताना तुमचे लोक फक्त एकदा वातावरण ढवळून निघून तर वापर केला आणि नंतर तुमच्या सोयीनुसार तुम्ही तुमचा पक्ष आणि सत्ता हाताळली. तुमच्या सोयीनुसार हे तुम्ही सगळ्यात मोठं पातक केलेलं. का? प्रवीण तोगडे यांनी काम नाही केलं, पळून जायची वेळ आणली तुम्ही त्याच्यावर. अशोक शिंगालांनी काम नाही केलं, पळून जायची वेळ आणली. हिंदू राष्ट्र सेनेसारख्या असं मोठमोठ्या विश्व हिंदू परिषद बजरंग दल सारख्या लोकांनी तुमच्या पक्षासाठी तुमच्यासाठी काय नाही काम केलं. या लोकांनी जेल नाही भोगले तरी तुम्ही असं हाताळलं की त्या लोकांवरती वाईट परिस्थिती आज. ही तुमची काम करण्याची सिस्टम आहे. तुम्ही जे तुम्हाला मोठे करताय त्यांना तुम्ही संपवताय. अशा पद्धतीचं आंदोलन तुम्ही हाताळता. तुमचा पक्ष सुद्धा हाताळता. उगा आता ते मोहन भागवत साहेब खंबीर फटाकणी झालं म्हणून जमलं नाही. तुम्ही कोणाला सोडलेलं नाही, तुम्ही कोणाला सोडलेलं नाही. तुम्ही इतके पूर्वी ते वैद्य साहेब पण त्यांच्यामध्ये होते. तुम्ही सुदर्शन बहुतेक नाव आहे त्यांचं. हे लोकांनी जे काम केलेलं आहे, यांनी हे भाजप, हे राष्ट्र, इथला विचार, इथली प्रगती वाढावी म्हणून कामं केली. आणि तुम्ही सत्ता हस्तगत करायसाठी तुम्ही RSS सुद्धा सोडलं नाही. तुम्ही मोहन भागवत साहेब सुद्धा सोडलं नसतं. आणि ते लय खंबीर निघालं कुठं म्हणून तुमचं काय चाललं. हे विचार आहेत का तुमचे हाताळण्याचे? गुर्जर आंदोलन असं हाताळलं, पटेल आंदोलन कसं हाताळलं, मग मराठ्यांचं हाताळणार, हे विचार आहेत तुमचे हाताळायचे? हे विचार आहेत? हे विचार आहेत भगतसिंगाचे? हे विचार आहेत राजगुरूंचे? हे भारत माता की जय कोणते हेगडेवारांचे हे विचार आहेत? लोकमान्य टिळकांचे हे विचार आहेत? कोणते छत्रपती शिवरायांचे विचार आहेत? उपाध्यायांचे हे विचार आहेत का? ते कोणते विचार चालवायला तुम्ही? कोणचं हिंदुत्व चालवला तुम्ही? कळस बसायच्या अगोदर मूर्त्या बसवणार तुम्ही आणि तुम्ही मराठी आंदोलन हाताळणार आता. कोणता विचार चालवला तुम्ही? सावरकरांचे हे विचार आहेत? देशातल्या जनतेचे विरोधी विचार आहेत का त्यांचे? मग ही देशातली जनता नाही का? पटेल, गुर्जर, मराठा हे आंदोलन तुम्ही असं हाताळणार आता? मुळीत करायचे? कोणतं डोकं चालवताय तुम्ही? तुम्ही स्वतःला किती महान बुद्धिवादी समजताय? राजकीय एन्काउंटर करणं म्हणजे बुद्धी चालवणं नाहीये साहेब. दादागिरीच्या जोरावरती मी काही करल गेला दिवस नाही चालत. ज्या लोकांनी तुमच्यासाठी मोठमोठ्या महाराजांनी खस्ता खाल्ल्या त्यांना सुद्धा आउट केलं तुम्ही. मोठमोठाले तुमच्याकडे लीडर होते सामाजिक क्षेत्रात काम करणारे की जे बीजेपी वाढवत होते, या लोकांना हाताळताना तुम्ही तुमच्या सोयीनुसार घेतले आणि बाकीचे लोक संपवीत तुम्ही पुढे गेला आणि तुमचेच दुसरे तर संपवले तुम्ही. हे विचार जास्त दिवस नाही टिकत. एक दिवस असे खतखत आणि श्वासा उद्रेक होतो की लोक सत्तेच्या पलीकडे जातील आणि जे यंत्रणेचा, ज्या एजन्सीचा तुम्ही वापर करताय लोकांसाठी, काही एजन्सी सुद्धा एकदा कदरतात आणि शेवटी ते बाजूला राहतात. आणि सत्ता जरी तुमच्या हातात असली, तुम्हाला जरी वाटत असेल मिलिटरी दारूगोळे आमच्या हातात आहेत, रणगाडे आमच्या हातात आहेत, हे सुद्धा एक दिवस बाजू सरकार. कारण एकदा तुमच्या गोळ्या संपत्याल, तुमच्या रणगाडे संपतील, पण जनता संपू शकत नाही. हे तुम्हाला घरात बसून वाटलेलं आणणार. तुम्हाला जर त्या पद्धतीने आंदोलन हाताळून मस्ती जर आली असेल तर त्याला मराठ्यांचा नाविलाज आहे आणि तुम्ही मराठ्याच्या नादात पडू नका. हा, काय केलं तुम्हाला? काय मोठेपण वाटलं त्याचं? गुर्जर आंदोलन मोडून काय वाटलं तुम्हाला? मी तर पहिल्यापासून गुर्जरांना सांगतोय, जाटांनाही सांगतोय, पटेलांनाही सांगतोय, यादवांनाही सांगतोय, त्यांना मोठ्या जाती संपवायच्यात. मुसलमानालाही सांगतोय, मराठ्यांनाही सांगतोय, यांना मोठ्या जाती संपवायच्या. तुम्ही शहाणे व्हा. का लय मोठेपण मिळालं तुम्हाला? पटेलांचं आंदोलन, ज्या पटेलांना पौराणिक पुरुषोत्तम म्हणत होते सरदार वल्लभभाई पटेलांना,
ज्यांनी या देशात खचलेला देश आणि त्या देशात मनगटात जे लोक खचले होते त्यांचं पोलाद भरलं होतं, असे शब्द होते दारदार. त्या भूमीतले तुम्ही दोघही, पंतप्रधान महोदय पण आणि ते अमित शहा काका ते सुद्धा, दोघे तुम्ही एका जागेवरचे असून हे विचार असावे तुमचे. मराठ्यांचं आंदोलन हाताळून काय मिळालं तुम्हाला मोडून? पटेलांचं आंदोलन मोडून, गुर्जरांचं आंदोलन मोडून, जाटांचं आंदोलन मोडून काय कोण कोण काय करताय तुम्ही? हे हाताळण्याची पद्धत नाहीये. याला दादागिरीची पद्धत म्हणजे ही लय दिवस टिकत नाही आणि लोक टिकवू देत नाही. तुमची काम करण्याची हाताळण्याची पद्धत सगळ्या एजन्सी सुद्धा माहित आहे, सगळ्यांना. आयबीला माहित झाली, रॉला माहित झाली, सीआयडीला माहित झाली, सीबीआयला माहित झाली, इंटरपोलला सुद्धा माहित झाली. सगळ्यांना माहिती तुमच्या हाताळण्याची पद्धत काय. सगळे कदारले. तुम्हाला वाटतंय फक्त की ह्या देशातला व्यावसायिक कृषी अजिबात नाही, गुजरात मधला सुद्धा नाही. तुम्हाला वाटतं सर मुंबई किंवा इकडचे तिकडचे व्यवसाय आम्ही पळू आणि तिकडे देऊ. तुमची काम करण्याची खुन्नशी वृत्ती तुम्हाला संपत जाणार. गुजरात मधले असणारे मोठमोठाले हिरे माणिक मोत्याचे व्यावसायिक सुद्धा परदेशात चालले, तिकडं अमेरिकेला चाललेत, जपानला चाललेत, चीनला चाललेत, त्या हॉलंडला चाललेत, इंग्लंडमध्ये आहेत, ते केनियाकडे चाललेत, ते दक्षिण आफ्रिकेकडे चाललेत. दोन दोन व्यवसाय तुमच्या भीतीने उभा आहेत, एक तिकडे एक इकडे. इकडे तुमच्यासाठी नको उठलायचा म्हणून. तुम्ही लोकांना खोल झाल्यात घुसायला लावू नका. आणि असावी मराठ्यांच्या आंदोलनाला नीट हाताळा. तुम्हाला वाटतंय तुमच्याकडे दादा आहेत, गुंड आहेत, सगळ्यांकडे आहेत, हो सगळ्यांकडे आहेत. प्रत्येकांची फक्त मजबुरी आहे. तुम्ही फक्त दिसताय आणि लोक दिसत नाहीत. तुम्हाला वाटत असं माझ्याकडे मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, इकडं तिकडं थोडेफार आमच्याकडे गुंड पाळलेले आहेत, आम्ही उज्जैनकडे काही पाळलेले आहेत. त्या जोरावरती आम्ही काही करून घेऊ, कोणाला धमकू, कोणाला आणू, कोणाच्या मागे शिबिया लो, शिड्या लो, मारून टाकायच्या धमक्या देऊ, मग आम्ही सगळा काहीच करू. हे इसरा. प्रत्येक राज्यात प्रत्येकाकडं आपण आपल्या राज्याचा स्वाभिमान असणारे गुंड आहेत. मग महाराष्ट्रात मराठी गुंड आहेत, तेलंगणाकडे आहेत, तामिळींकडे आहेत, मध्य प्रदेशवाल्यांकडे आहेत, ज्यांचं पश्चिम बंगालवाल्याकडे येतं. आता पश्चिम बंगालवाल्याचे तर काय हाल केले तुम्ही. अमित शहा साहेब एकीकडून म्हणायचं म्हणजे तुमची आंदोलन हाताळण्याची पद्धत अशी. तुमचा स्वार्थ असला की दिदी म्हणायचं, दिदी आम्हाला डबा भरून लाडू देते आणि एक शादी तुम्ही म्हणायचं, आणि त्याच म्हणता दिदीच्या मागा लागायची. ही तुमची पद्धत. आमचे सगळ्यांचे गुरु लालकृष्ण अडवाणी म्हणायचं आणि अवमान त्यांचाच करायचा. ही तुमची पद्धत. तुमची आंदोलन हाताळण्याची पद्धत आम्हाला चांगली माहिती. तुम्ही पटेल गुर्जर उलट आता जागे केले. तुम्ही यादव्या माजवल्या, तुम्ही यादव्या माजवल्या. तुम्ही बिहारचा, उत्तर प्रदेशचा असाच कार्यक्रम केला. मुलायम सिंग यादव, लालू प्रसाद यादवच्या अंगावर घाल, लालू प्रसाद यादव नितीश कुमारांच्या अंगावर घाल, चंद्रबाबू नायडू त्यांच्या अंगावरती घाल. जे नितीश कुमार पंतप्रधानाच्या लेवलमध्ये होते, तुम्ही काय 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 चॉकलेट कुंकड दाखवता आणि तुमचा काही भरोसा नाही. तुम्ही त्यांचेही गेम लावले. तुम्हाला किती राजकीय ज्ञान आहे हे सगळ्याला माहिती. दादागिरीचं राजकीय ज्ञान आणि जनता परिवर्तनाच्या दिशेनं नेणं, हा भारत देश आपण काय म्हणतो त्याला महागुरु बनवण्याकडे न्यायचं, आर्थिक सत्तेकडे न्यायचं, हे विचार वेगळे आणि दादागिरीनं नेण्याचे वेगळे. अहो तुमच्यावरती न्यायपालिका सुद्धा खुश नाहीये. काय म्हणतात सर न्यायाधीश तुमच्याबद्दल? कोणाला शिकवताय तुम्ही आंदोलन हाताळायचं? सर न्यायाधीशांच्या भूमिका तुमच्याबद्दलच्या काय? इतक्या भयानक परिस्थिती करून ठेवल्या तुम्ही. आर्थिक सगळे जडण गडद ज्या माणसांना बसवली त्या माणसाला सुद्धा तुम्ही नीट विचारत नाहीये. तुमची काम करण्याची पद्धत म्हणजे फक्त खुर्ची आणि खुर्ची बस. नुसते होईल. पंच महाराजांनी तुमच्यासाठी कामं केले नाही. रामदेव बाबांनी तुमच्यासाठी काम केलं नाही. त्यांचे भक्त तुम्हाला मतदानाला चालतो. तुम्हाला त्यांचे चालतो, नरेंद्र स्वामी चालते, स्वामी समर्थांचे चालते, तुम्हाला सगळ्यांचे सांगते, जे गुरुदेव चालते, तुम्हाला ते आसाराम बापूंचे भक्त मतदानाला चालते, ते राम रहिमांचे भक्त तुम्हाला मतदानाला चालते, सगळ्यांचे चालते. तुम्हाला आणखीन कोण कोण महाराज असतील त्यांचे चालते. ते बिचारा राव, ते आपला हे काय नाव आहे त्यांचं, रामदेव बाबा, ते बिचारे आपले पाय टांगड्या वाकड्या करू 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 लोकांना बिचारे ते शिकवित येत.
त्यांचा जगाच्या पाठीवर एक प्रोडक्ट निर्माण झालं होतं, प्रोडक्ट की त्याची तोड कोणीच करू शकत नव्हतं, कोणीच. आहे ना तुमचा माणूस तो? का बरं बंदी घातली त्यांच्या विक्री आयात निर्यातीवर? रामदेव बाबांनी काय केलं तुमचं? ते विचार मत होतं, तूप खाओ, घी खाओ, बाजरी खाओ, गहू खाओ, ज्वारी खाओ, आजची दळून आणलेली खाओ, लिंबाच्या काड्या खाय, कुठं बबूल खाय, कुठं शेंगा खाय, याच्या शेंगा खाय, येड्याबाबीच्या शेंगा खाय, काही लाकडान गोट्यान घी पाला खाय, तो पाला खा, ही साबणी खाओ, तेव करू. विचारात चालू होतं आपलं कसं खाणं. घातलेलं बंदी तुम्ही त्याच्यावर काय वाईट केलं त्या माणसानं? हे तुमची हाताळण्याची पद्धत. तुमचं ऐकलं की चांगलं, नाही ऐकलं की दिधार लगेच. पुरी बंदी घातली, साबणीवर बंदी घातली, त्याचे बिस्कुट होते पतंजलीचे, सगळा फेस काढून टाकला त्याचा, काही ठेवलं नाही तुम्ही. हे तुमचे आंदोलन हाताळण्याची पद्धत. तुम्ही स्वतःला जितकं समजताय ना तितकं सोपं नाहीये. तुमचे काम करण्याची सिस्टम फक्त तुम्हाला मिळूस तरच. एकदा तुम्हाला मिळालं काय देणे घे, नुसते फुटा, याच्यात उभी फूट, त्याच्यात उभी फूट. अरे मला त्या राजकारणाशी नाही देणं गेलं, मला तिकडे जोडू नका. मी सत्य आज एक माणूस म्हणून बोललोय, मी आज सत्य म्हणून माणूस म्हणून बोललोय. आणि हेही शब्द क्लिअर सांगतो तुम्हाला मी. त्या महाविकास आघाडीचं देणं घेणं नाही, आम्हाला त्या भाजपचं देणं घेणं नाही, काहीच देणं घेणं नाही. अहो आम्ही शास आहे. त्या काँग्रेसाने काही दिलं नाही म्हणून तर लोकांना तुम्हाला निवडून दिले ना. ते काही फायदे करीत नाहीत म्हणून तर तुम्हाला निवडून आणले लोकांनी. आता तुम्ही असे आंदोलन हाताळणार का आमचे? मग दादागिरीनी ते काही देत नाहीत म्हणून तर लोकांनी तुमच्या डोक्यावर बोलायला टाकला ना. तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्यात ना, कशाला केल्या? आणि किती दिवसाने बोलताय तुम्ही? 13 महिने आंदोलन झाल्यावर आणि निवडणुका जवळ हाताळतो म्हणून. इतक्या दिवसानंतर किती दिवस? अहो तुमचे सगळ्यांना पद्धत माहितीये. तुम्ही किती विचित्र आहे. त्या दोन भावासुद्धा फुटपाथ ठेवा तुम्ही, त्यांना सुद्धा सोडलं नाही तुम्ही. जिथं तुम्ही सत्य मान्य नाही करणार, आता तुमचे कुत्रे 4-5 जण उठे ना, 4-5 कुत्रे, माकडे मोकळे, हे आता हे पतंजली बिस्किटावले, हे आमचे तमके 4-5 जण लिंबाच्या काड्या खायचं घेणारे, हे बेसरामाच्या काड्या खाणारे, हे उठे ना. तुम्हाला खरं सांगितलं पटतच नाही, तुम्हाला कळणार नाही ना. आम्ही तर तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं ना. त्या काँग्रेसने काही दिलं नाही म्हणून लोकांनी झपाटून पाडून टाकलं त्यांना, दारूण पराभव केला त्यांना. तुम्हाला ना, तुम्ही असले निघाला. अरे इथं भाजपच नव्हतं. त्या बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या सानिध्यातून त्या गोपीनाथ मुंडे साहेब असतील किंवा ते प्रमोद महाजन असतील, आणखीन जॉर्ज फर्नांडिस यायचे त्यावेळेस, आणि त्यांचे ते बरेचसे लोक येऊन ते जोड्या करायची, त्याला साक्षीदार आहेत ना. शिवसेनेचे जुने कट्टर शिवसैनिक शिंदे साहेबांपासूनचे हे सगळेच येतं. काय जेवढे असतील ते राणीसाहेब येतं, मला वाटतं त्यांचे जुने दत्ताजी साळवी साहेब येतं, बरेचसे सामंत साहेब येतं, त्याच्यानंतर मनोज जोशी सर येतं, हे भरपूर येते सगळे. मला वाटतं विजय वडेट्टीवार साहेब सुद्धा पूर्वी तेच होते वाटतं. हे सगळी तीच टीम आहे मोठी. ते भात्यांचं तर कुठं करून टाकलं तुम्ही. ते तुमची भूमिका काय पाहिजे, अमित शहा साहेब कसं हाताळायला पाहिजे? जाऊ दे, पूर्वी आम्ही नव्हतो, तुम्ही होता. तुमच्या दोघा भावा ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. मी घराण्याबद्दल बोलतो, मला राजकारण तिकडे काढी लागून देतो. तुमची कशी हाताळायची पद्धती. एखादा म्हणतो त्या टायमाला उभा करू लागली होती, अरे जाऊन ते दोघं झगडे मत भांडव एकामेकाचं, तुम्ही गप्प बसलो दोघं, त्यावेळेस चलती होती. तुम्ही समजून सांगायला पाहिजे दोघाला, ते करायला पाहिजे. जुळून आलं की लगेच म्हणजे चाल बाजूला. मला तर वाटतं त्याची कोई निर्मिलच काढली, ते गप्पच बसलं, प्रचारात लागलं धडक लगेच. एक नाही तो मान सुद्धा आली ना, शेष सरळ प्रचाराला लागलं. अरे अरे काय तुम्ही लोक, हेच पद्धत नाही. उलट तुम्ही अमित शहा साहेबांसारख्यांची अशी पद्धत पाहिजे. भांडायला लागलं, हा कोणात लागलं, उदाहरणार्थ गिरीश महाजन मध्ये लागलं किंवा फडणवीस साहेबात लागलं, हे बंगाला तिकडे दोन तोंडात दिल दोघांची, ही सिस्टम पाहिजे तुमचा. लगेच पचका फासडून देते, झाले मोकळे. लगेच तो नंबर लागला त्याचा. काय लोक तुम्ही आंदोलन हाताळता. त्या राज ठाकरेचे ते कोण कोण उद्धव ठाकरे साहेब हे जे फाटलेत, त्या राजसाहेबाला त्यांना दोघांना एक कान फडत द्यायची. एक मोठे तुम्ही आज. पूर्वी त्यांच्या बापानं भाजप वाढवलं किंवा मोदी साहेबांना आसरा दिला, ती दंगल झाली त्या गोदर हत्याकांडाची त्यावेळेस.
साथ दिली, या देशात तुमच्या बाजूने कोणी उभा राहत नव्हतं त्यावेळेस, तर म्हणायचं 2-2 ठोकळे ठेवून दे, नीट राहिलं दोघं संगत चला, दोघं भाऊ गयात हात टाकू एकामेकाच्या, रोड हिडो भाऊ दोघं फिरो असं बोलण्या का तर ते तिला सोडून त्यांच्या चिंधड्या वाजून देणार. ही सिस्टम चांगली नाही तुमची, ही सिस्टम चांगली नाही तुमची. अच्छा, काँग्रेस चांगला नाही म्हणून तो लोकांना तुम्हाला आणलं, तर तुम्ही असं निघायला लागला आंदोलन हाताळायला, मराठीचं आंदोलन मोडायला निघाला तुम्ही. कोणाला ठेवलं तुम्ही? कोणाला नाही ठेवलं. तुमच्यासाठी काम करणाऱ्या सगळ्यांचा कार्यक्रम केला तुम्ही, टोटल काय ठेवलं नाही. सगळी अर्थव्यवस्था डब घ्यायला आणली तुम्ही, व्यवसाय उद्योग सगळं डब घ्यायला आणलं, काहीही नाही ठेवलं नाही. ना तुम्ही नेता ठेवला, ना समाजात सामाजिक कार्यकर्ता ठेवला, ना महाराजात महाराज ठेवलाय, ना कुठं देवस्थानात तुम्ही ठेवलंय. तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जसं वागतं तसं वाटतं, पण शेवटी लिमिट असते, शेवटी खूप लिमिट असते. शेवटी एकदा जर लोकांनी मनात घेतलं तर हे भयानक परिस्थिती होत असते, भयानक परिस्थिती होत असते. तुम्ही आम्ही बी कट्टर हिंदू आहे, हो आम्ही बी या राष्ट्राचे सेवका छतपठ्ठे, कट्टर हिंदू आहेत आम्ही सुद्धा भक्तच आहे. पण आम्ही आमच्यात हातोळून वाटोळं नाही करीत तुमच्यासाठी. हो, तुम्ही फक्त आम्हाला दाखवायचं, आम्ही म्हणजे आमचे आंदोलन मोडत तुम्हाला, पटेलाचे, गुर्जराची, जाटांची, मराठ्यांची, धनगरांची आंदोलन आमचे मोडायचे तुम्हाला, आणि दुसरे जाऊकायचे. म्हणजे ज्यांनी आमची मुंबई, ज्यांनी आमचा भारत देश परेशान केला त्या बांगलादेशनं, त्या हरामखोर बाईला तिकडे ठोकलं, तिला सांभाळायला तुम्ही, इकडे आणून सांभाळणारे तुम्ही, आणि आंदोलन आमच्या हातून मोडायचे. ज्याने आमचं काश्मीर, ज्याने आमची सगळी मुंबई बेजार केली, त्या शरीफाच्या पोरीच्या लग्नाला तुम्ही, वारे आंदोलन हाताळायला निघाली तुम्ही. ज्यांनी आमचा देश बरबाद करायला चालले, सगळे हे डोके तुमच्या पुढे बंद पडले, आणि तुम्ही आता आमच्या गरीबाचे आंदोलन हाताळणार, आम्हाला गरीबाला मोठं नाही होऊ देणार. तुम्ही पुढंच चालली तुमची भूमिका. आम्ही शासक म्हणजे तुम्हाला मराठ्यांची कतली करायची, तुम्हाला मराठ्यांवर गोळीबार करायची, आणि आंदोलन हातळून मोडून टाकायचं. ही तुमची भाषा, आणि ती बी मराठ्या संघ नाही टेकणार तुम्ही, कोणीच नाही टेकणार तुम्ही, कोणीच टिकणार नाहीत. आणि या देशातल्या सगळ्या क्षत्रियांना सावध होणं गरजेचं आहे. आता क्षत्रियांना सावध होणं खूप गरजेचं आहे. यांचा आलेख अन्यायाचा वाढत चाललाय, यांना परिवर्तनाशी देणं घेणं नाहीये, यांना अर्थव्यवस्था मजबूत व्हायची देणं घेणं नाहीये. यांना फक्त खुर्ची कशी मिळवायची, मग दादागिरीने मिळवायची का कशी मिळवायची, एवढं त्यांचं डोक्यात आहे. त्यामुळे क्षत्रियांनी जागा होणं ते सध्या गरजेचं आहे. मग तो यादव असेल, उत्तर प्रदेश असेल, जाट असेल, तुम्ही हरियाणाचे असतील, तुम्ही पटेल असेल, म्हणजे गुजरातचे पाटीदार असतील, गुर्जर, जाट, राजपूत, राजस्थान, मध्य प्रदेश, तामिळनाडू, या सगळ्या लोकांनी खूप चाणक्य बुद्धीनं सावध होणं गरजेचं, खूप चाणक्य बुद्धीनं गरजेचं आहे. नसता हे लोकांच्या हातात एकच डाव आहे, ऐक नाही तर तो राजकीय एन्काउंटर होतो. जर जनता एन्काउंटर राजकीय करायला लागली ना, पुढच्या वेळेस तुम्ही दिसणार सुद्धा नाही. आणि तुम्ही असं जर लयच करायला लागलं, दादा पोलिसाचा वापर कर, एजन्सीचा वापर कर, आंदोलनात धडकू टाक, तर जनता तुटून पाडणार आहे. मग जनता तुटून पाडणार आहे, मग आरेला कार्य करावंच लागणार आहे. इथं नाविलाज तर कोणाला सुटून देणार. काय पद्धत आहे तुमची? मुसलमानांविषयी वेगळीच भाषा, मराठ्यांविषयी वेगळीच भाषा, तुमची ख्रिश्चनांविषयी वेगळीच भाषा. तुम्हाला कामच करायचं नाही. दलित मुस्लिमांविषयी वेगळीच भाषा, 12 गुंठेदारांविषयी, ओबीसी विषयी वेगळीच भाषा. तुम्हाला लोकच जगू द्यायचे नाही. तुम्हाला तुमच्या भाजपात सुद्धा काढायला लावल्यात तुम्ही. तुमचे संपवायला निघाला. सगळ्यांना माहिती आहे नागपूरसाठी यावेळेस काय केले तुम्ही. दिल्लीपासून काय काय सूत्र हल्लीले तुम्ही. सगळ्यांना माहिती आहे तुमचेच लोक पाडायचं होतं, तुम्ही काय काय करताय त्याच्यात आम्हाला पडायचं नव्हतं. पण तुम्हाला काही घेणं नाही आमच्या आंदोलनात हातळून ते बंद पाडायचं. आणि हे कदापि तुम्हाला शक्य होणार. तुम्हाला पुन्हा सांगतो मी, तुम्ही प्रामाणिकपणा आमचं आरक्षण ओबीसी ते आम्हाला द्यायचं. तुम्ही आंदोलन दादागिरीनं हाताळायच्या भानगडीत पडायचंच नाही.
तुम्ही ना मारू शकतात मराठ्यांना ना पाडू शकता, दोन्ही बी. मारायची टप्पर मराठ्याला तुमच्यात एवढी नाही, कारण मराठा सोपा नाही. 27 कोटीपेक्षा जास्त क्षेत्रीय मराठा आहे देशावर. तुम्ही लय झोपेत नका राहू, लय झोपेत नका राहू, लय सोंग बी नका घेऊ, कुंकड नका बोलू, आणि कुंकड बोलून पडून घेऊ नका स्वतः. मी तुम्हाला सत्य हकीकत सांगितले. विचार चालवताना नीट चालवा. भगतसिंगांचे विचार कसे आहेत ते चालवा, लोकमान्य टिळकांचे विचार, छत्रपतींचे विचार, तुम्ही ते हेगडेवारांचे विचार ते चालवा. हे काय मग ऐक नाही तर पळून टाकीन लगेच लगुतून टाकीन, हे काय पद्धती? ही कोणती पद्धती तुमची? तुम्ही वेटीच नाही धरू शकत जनतेला, आणि तुम्ही मराठ्याच्या तर भानगडीतच पडू नका. तुम्हाला खरं तेवढं सांगतो, तुम्ही मराठ्याच्या भानगडीत पडूच नका. आरेला कार्य जर मराठा करायला लागला तर महाराष्ट्रापासून तिथपर्यंत कार्यक्रम करेल. कारण शेवटी तुम्हाला सांगतो, हा महाराष्ट्राचे कसा आहे की याने दोन्ही हातावरती जबाबदारी तुमच्या पाठीशी उभा राहण्यासाठी घेतलेली. ज्या ज्या वेळेस संकटात देश सापडेल त्यावेळेस महाराष्ट्र या दिल्लीश्वरांच्या पाठीशी खंबीरपणाने हिमालयासारखा उभा राहिलेला. आज तो महाराष्ट्रातला मराठा किंवा ती जनता अडचणीत आली म्हणून तुम्ही तिला खिंडीत पकडू नका, ध्यानात राहिले. जर का मराठ्यांनी खिंडीत पकडलं ना, इतके बेकार हाल होते तुमचे, इतके बेकार हाल होते की ते सांगता सांगता सुद्धा तुमच्या नाकीनं होईल. तुम्ही सगळ्यांपासून कार्यक्रम लावलेला आहे, तुम्ही सगळ्यांचे असेच हाताळे. तुम्ही जयललितांपासून तुम्ही जेवढे येतं ते दुसरे रेड्डी, जगमोहन रेड्डी, तुम्ही हे जे कार्यक्रम लावले मुंबईचे तुमच्यातले कधीच नव्हतं. तुम्ही आणखीन फरक करून बघा, हरियाणा तुम्हाला अर्धा कवाच नव्हतं, फक्त तुमच्या असल्या वागण्यामुळे अर्धा झालं. एक संघ होता, उत्तर प्रदेश एक संघ होता, अर्धा फक्त तुमच्या असल्या वागण्यामुळे झाला. गुजरात अर्धा फक्त तुमच्या असल्या वागण्यामुळे व्हायला लागला. राजस्थान एक संघ होता, तुमच्या असल्या वागण्यामुळे अर्धा व्हायला लागले. तुमचीच भाषा आम्ही तुम्हाला शिकवायलो, जसं का आम्ही तुमचे प्रवक्ते आहेत असं तुम्हाला सांगितलं, थोडक्यात समजूनच सांगितलं, विरोध नाही केला. आणि पुन्हा तेच सांगतो, त्या काँग्रेसने काही दिलं म्हणून लोकांनी तुम्हाला आणलं. आणि तुम्ही जर आता आंदोलन असे हाताळणार असला, पटेल मराठी यादव राजपूत गुर्जर जाट जर विरोधात गेले ना, हे क्षेत्रीय मराठी जर खवायले ना, बिनबुडच झाला तुमचं, खलास. पाटील साहेब, तुम्ही त्यांच्या एक वक्तव्यावर बरंच काय बोललाय, तुम्ही फार गांभीर्याने त्यांच्या वक्तव्याची दखल घेतली. तुम्हाला काही शंका येते, भीती वाटते, आंदोलन वेगळ्या पद्धतीने हँडल करते? मराठ्यांचं आंदोलन हाताळायचं टप्पर त्यांच्या, हे मला चांगलं आहे. त्याला फक्त दोनच सल्ले, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं, कानं निळं टाकायचं नाही. तुम्हाला सत्तेपासून कोणीच खाली घेऊ शकत, पण मराठ्यांना डावलून, मराठ्यांना कारण निळं टाकून तुम्ही जर आंदोलन हाताळता तर त्यांना चांगलं माहिती, मराठे जाताना गुजरातहूनच कटकपर्यंत गेली होती, पानिपतपर्यंत. मराठे काय करू शकतात ना, मग हे त्यांना चांगलं माहिती. देत देत नाही मी नाही कोणालाच, नाही तर ऐका मी, हे मराठ्याची खानदान ही अवलादच अशी की कोणालाच मोजीत नाही. वर्ग भेटो वर्ग फे, ही कोणालाच मोजीत नाही. जर करायला लागली ना, ही कोणालाच मोजीत नाही, मोजणार सुद्धा नाही कवाच. कोणाला यायचे मग आम्हाला कार्य करावं लागणार, मग त्याला नाव होऊ दे काय व्हायचं. पाटील, तुम्ही दसरा मेळावा घ्यायचं म्हणतायत आणि दसरा मेळाव्यासाठी तर बैठकी होतीये, तर तयारी कुठपर्यंत आलेली आहे? काय आदेश दिले समाजाला किंवा बांधवांना? नाही, दसरा मेळावा होणार आहे का? नाही, मी दसरा मेळाव्याच्या बद्दलचं मी घेणार आहे किंवा घेणार नाही असं काहीच नाही. कारण गड काय ठरवलं ती महत्वाची भूमिका आहे. कारण ती काय राजकीय नाही, ती काय राजकीय नाही, ती सामाजिक. तिथं ना राजकीय कोणता निर्णय होणार आहे. जर ठरलं तर, जर नारायणगडावरती दसरा मेळावा करायचा ठरला तर तो परंपरेचा दसरा मेळावा असतो. जर ठरला तर परंपरेचाच, कुठल्या जातीचा नाही, राजकारणाचा नाही. तिथं सगळे भक्त येऊन दर्शन घेतात. आणि जर ठरलं तर मी त्या मेळाव्याला जाणार. आज बैठक आहे मला, मी त्या मेळाव्याला जाणार. भक्तांचे, येणारे सगळ्यांचे, माता मावल्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद मी तिथे जाऊन घेणार, त्यांच्या पायावर. जर आज काय निर्णय होतो मला माहित नाही, जर हो ठरलं तर भयानक होणार आहे. दसरा मेळावा तो परंपरा, ताकदीनं लोक येणार.
पण तिथं राजकीय निर्णय काही होणार नाही. ती राजकीय जागा नाही. परंतु तुम्ही तुम्ही आपली संबोधित ताकद करणार दाखवण्यासाठी तुम्ही किंवा संबोधित त्या करणार मेळाव्याला कधी? दसरा जाणार मेळाव्याला आणि आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणार असं सुद्धा विरोधक त्यावर टीका करणार. नाही नाही, विरोधाला कामच काय दुसरं, कशावर टीका करते ते. आता आम्ही शहासाहेबाला आम्ही काहीच बोललो नव्हतो, तरी ती टीका करते. हाताळीन म्हणजे आंदोलन मराठा तसं त्यांना कामच काय, तिथं ताकद नाही. ताकद दाखवायची बघू आता पुढं 24ला पाडायचे कौबा करायची ती ताकद दाखवू. जर आम्ही शहासाहेबांनी आता चांगलं हाताळलं, आरक्षण देऊ, चांगले दिवस, वाईट हाताळलं तर त्यासाठी वाईट दिवस. आयोगाचं पथक मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे. निवडणुकीची महाराष्ट्राचा आढावा देखील घेतलाय. तुम्ही नेमकी निवडणुकीची कशी तयारी करतायत, किती जागा लढणार आहे? आचारसंहिता पुढच्या लागू वेळेस शकते. लागू शकते. पण ते आता त्यांचं तारखा ठरल्याशिवाय आम्ही निर्णय घेणारच नाही. काय करायचं, पाडायचे का उभा करायचे, तारखा जाहीर नाही. त्यामुळे आम्ही काहीच बोलणार नाही त्यावर. त्यांच्या तारखा तर होऊ द्या एकदा, त्यांचे गणित जर नाही बिघडले तिथून पुढे. आता अमित शहा साहेबांनी पुन्हा दुसरं ढवळून ठेवलंय ही खेळ, की मी आंदोलन हाताळणार, असं करणार तसं करणार. बघू मग तुम्ही कसे हाताळतात ती. निवडणुकीत एवढं सोपं नाही साहेब. इथं 50-55% मराठा समाज यांना डावलून, यांच्यावर अन्याय करून, बिना मराठा आरक्षणाचा निर्णय घेता निवडणुका झाल्या, ही यांचा कार्यक्रम सांग. आरक्षण द्यावं लागणार, त्याच्याशिवाय पुढे एवढं सोपं नाही. मग आमचं त्यांनी नाही दिलं आरक्षण, आम्ही संधी दिली कुणाला, देवेंद्र फडणवीस साहेब. एक शब्द बोललो की मी आज त्यांना, आज मी एक शब्द सुद्धा बोललो नाही. मी कंप्लीट 20 दिवस झाले फडणवीस साहेबांना सांगितलं होतं मी उपोषण करतोय, म्हणजे मीडियाच्या माध्यमातून मी उपोषण करतोय, मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजात जायचं नाही. तुम्ही म्हणता राजकीय भाषा बोलतो, एक शब्द बोलणार, एक शब्द बोलणार. बोललो फडणवीस साहेबाला एक शब्द राजकीय बोललो का काही, एक शब्द सुद्धा नाही. आता बोललो ते अमित शहा बोलले म्हणून त्यांना बोललो, शहा साहेबांसाठी होते. परंतु मी फडणवीस साहेबांसाठी बोललेलो नाही. त्यांना आणखी संधी, आमचं आरक्षण आम्हाला देऊन टाकावं, तुम्हाला संधी दिलेली आहे. जो फायदा करतो, फायदा करणारा समाजाला दिसतो. तुम्ही आमचं द्या, आम्ही तुमचे विरोधक नाही, शत्रू नाही. पण जर नाही दिलं, आपल्या नावाने बोंबलायचं नाही. ही पारडेत किती काय झालं, कसा राडा झाला. हे फडणवीस साहेबांना संधी. आजही मी फडणवीस साहेबांना एक शब्दही बोललेलो नाही. 22-23 दिवस झाले आणि बोलणार गेले. पण आचारसंहितेचं आज जर दिलं नाही तर तिथून पुढं काय बोलन आणि तुमचं काय गणित इतकून टाकी, त्याचा तळाला मेळ राहणार नाही. फडणवीस साहेबांना विनंती आहे की तुम्ही आमचं आरक्षण देऊन टाका, तुम्हाला संधी आहे. आम्ही उपोषण करून तुम्हाला संधी दिली, आमचं आरक्षण, आम्हाला हक्काच्या मागण्या मान्य करून टाका. तुमचं राजकारण तुम्हाला लकला, आम्हाला राजकारणात जायचं नाही. आणि जर नाही दिलं तर सगळे गणित बिघडून टाकणार. फिरून पश्चातापाला सुद्धा वेळ येऊ द्या, तोंड लपवायला सुद्धा जागा ठेवणार. धन्यवाद. पुढील निर्णय तुम्ही कधीपर्यंत घेणार? आचारसंहिता लागल्याशिवाय मी कळूनच देणार नाही. कारण त्यांना आमचे डाव बघायचे आणि आम्ही आमचे डाव नाही करू देणार. कारण ज्यावेळेस त्यांच्या तारखा डिक्लेअर होत्या त्यावेळेस आम्ही समाजाची मी बैठक घेणार आणि ठरवणार पाडायचे किंवा उभा करायचे. त्यावेळेस समाज म्हणून पाडायचे किंवा उभा करायचे त्यावर निर्णय होणार. आणि आम्ही सगळ्या तयारीनं पक्के बसले होते, पक्की तयारी करून बसले होते आम्ही. दोन्ही पाडायची बी उभा करायची बी, काय अडचण, पक्की तयारी आमची. फक्त पुन्हा पुन्हा सांगतो, फडणवीस साहेब आपला विषय मार्गी काढा. तुमचं राजकारण तुम्हाला लकला आणि मराठ्यांच्या नादी लागायच्या भानगडीत पडू नका. कारण देशातला जर आता हे क्षत्रिय खवळला, तुम्ही जे मोडीत हाताळायला निघाला, तर ही इतकं अवघड असतं की कोणचीच गोळी, कोणची दारू, कोणचा धरणगाडा जनतेपुढे टिकत नाही. जनता जर एकदा बिघडली तर घरात घुसून न्याय घेत असतो. राज्यात तिसऱ्या आघाडी निर्माण झाली आहे. अनुष्ठी आहेत, छत्रपती संभाजीराजे आहेत, बच्चू कडू आहेत. त्यांनी भेट पण घेतली होती. त्यांच्यासोबत जाण्याची काही चर्चा चालू आहे का? संपर्क नाही, त्या चर्चा नाही. भेटायला आली होतो. नंतर आता विषय निवडणुकीत धन्यवाद.